बाप ने मुझे जन्म दिया है, माँ बाप ने मुझे जन्म दिया, मैं बाबा जुमदेव जी ने दिया ज्ञान। माँ बाप ने मुझे जन्म दिया, बाबा जुमदेव जी ने दिया ज्ञान। और आज ये कार्य सफल कर दो मेरे बाबा हनुमान। या मार्गाची आठवण केव्हा येते? आमचं सर्व वाया गेल्यावर आम्हाला या मार्गाची आठवण केव्हा येते? या परमात्मा एकची आठवण केव्हा येते? आमचं सर्व वाया चालला जाते. डॉक्टरांचे घर भरले, वैद्यवाण्याचे घर भरले, देवी देवतांचं पूजन केलं, एकही देव आमच्या दुःखाला आड आलं नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये शेवटच्या स्टेपवर एका परमेश्वराची आठवण येते आणि कोणातरी सेवकाच्या माध्यमातून आपल्याला तो भगवंत मिळतो, तो मार्ग मिळतो आणि त्या मार्गाच्या माध्यमातून तुमचे आमचे सर्वांचे दुःख दूर होतात. आणि म्हणून काय म्हणतात, बरबाद झाल्यावर सर्व वाया गेल्यावर, बरबाद झाल्यावर सर्व वाया गेल्यावर आठवण आली माझ्या बाबाने, पूजा बंद केली सर्व देवाने. आठवण आली माझ्या बाबाने, पूजा बंद केली सर्व देवाने. आम्ही 33 कोटी देवाचे पूजन करतो. किती? 33 कोटी. एकही देव आमच्या दुःखाला साथ देत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये आमचा परिवार, आमचा कुटुंब सुद्धा आम्हाला सोडून दूर पडतो हो. आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्हा आम्हा सर्व सेवकांना फक्त एकच भगवान मानते की बाबा जुमदेवजीच्या आदेशावरून तुम्हा आम्हा सर्वांचे दुःख आपल्या पदरी जाते आणि आम्हाला सुखाचं जीवन मिळवून देते. आणि म्हणून काय म्हणणं आहे, आम्ही अनेका दस्तानी काय करत होतो. तो महिना आता चालू आहे, पितृमोक्ष ज्याला आपण म्हणतो, तो महिना सुरू आहे. आणि अरे जिंदे बाप को लाता मारे, जिंदे बाप को लाता मारे, मरे बाद पछताए. और मुंह में चावल हाथ में लेके कौवा बाप बुलाए, अशी आमची परिस्थिती आहे भाऊ. परंतु तसे करू नका, तसे करू नका. तर काय करायचं आहे, देव पूजून झाल्यावर बाबरा बाप म्हणतो भाव गेल्यावर गाव गेल्यावर. देवा
जीवंतपणी अरे सुखी रोटी खिलाओ, मरने के बाद कोई फायदा नहीं। गेल्यानंतर आम्ही चेरणी करतो, चौथावी करतो आणि लाडू बुंदी याचं जेवण वाढतो, त्याला काही अर्थ नाही भाऊ। जीवंतपणी आई वडिलांची सेवा करा, तुम्हाला कोणी तेवढंच जाण्याची गरज नाही, कोणी चिंताने जाण्याची गरज पडणार नाही। कारण माँ बाप के चरणों में चार धाम होते हैं, माँ बाप के चरणों में चार धाम होते हैं आणि म्हणून आई वडिलांची सेवा करा, कोणी भगवंताकडे धावण्याची गरज पडणार नाही। तुझा परमेश्वर आठवणी आली माझ्या बाबाची, तुझा बंद केली सर्व देवा, आठवणी आली माझ्या बाबाची, तुझा बंद केली सर्व देवाची। माझ्या बाबाची पूजा बंद केली सर्व देवाची, आठवणी आली माझ्या बाबाची, पूजा बंद केली सर्व देवाची। तत्वसंत पालन करून सत्य मर्यादा प्रेमाचं आचरण कुटुंबामध्ये परिवारामध्ये तुमच्या सारख्या संपूर्ण जगामध्ये बाबांनी प्रस्थापित केलं आणि तो परमेश्वर तो भगवंत आपल्या शब्दामध्ये बांधून घेतलं आणि आज भगवंत बाबांच्या शब्दावरती तुमच्या आमच्या सेवकाची चाकरी करते हो। अशी जागृत कृपा आहे, अशी महान कृपा आहे म्हणून काय म्हणणार। सांगून गेले बाबा सर्व सेवकाला, हो सेवकाला विसरू नको तुम्ही त्याच्या शब्दाला गा शब्दाला। सांगून गेले बाबा सर्व सेवकाला, हो सेवकाला विसरू नको तुम्ही माझ्या शब्दाला, हो शब्दाला। बाबाची शिकवण विसरलो ना, परिवार में और सेवकों में एकता प्रेम से भाव रखो, तो ही कृपा साथ देगी वरना नहीं देगी मेरे भाई। और इसलिए क्या कहता हूँ
कवन बाबाची मर्यादा प्रेमाची, कवन बाबाची मर्यादा प्रेमाची, आठवणी आली माझ्या बाबाची, तुझ्या बंद केली सर्व देवाची, आठवणी आली माझ्या